हॅलो मित्रांनो, कशा आहात? स्वस्त असणार, मस्त असणार, मजेतच असणार। आज गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना बहुत म्हणजे खूप खूप शुभकामना आहे। आणि हे बघा, आमच्या घरामध्ये आज गणेश चतुर्थीचं काय निघालं आणि कसं निघालं मी तुम्हाला दाखवत आहे। प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आज गणेश चतुर्थी दिवशी आम्ही कोणत्या मुश्किलीने आणि कसं निघालात बाहेर। तर चला मग पुढे व्हिडिओमध्ये दाखवते। मला व्हिडिओ पळवू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा। हे बघा, आज आमच्या घरामध्ये स्काय निघालेला आहे आणि रात्रीचे तुम्हाला त्याच्यावर टाईम दिसत असेल बघा, बरोबर 28 तारीखच आहे, 27 तारीख आहे सॉरी। आणि रात्रीच्या 8 वाजलेले आहेत। 8 वाजता बरोबर आमच्या घरामध्ये हे बघा, म्हणजे 8 वाजता म्हणजे एकदम माझ्या डोळ्यानेच मी पाहिलं की बाबा हे भीतीमध्ये काय बळबळ करत आहे। मला असं वाटलं काहीतरी किडा वगैरे असेल, पण जेव्हा मी जवळ जाऊन बघितलं, बाप रे, मोठा म्हणजे मोठा खूप मोठा साप होता। मग तो साप बघितल्याच्यानंतर इतकी भीती वाटली। मग माझ्या मिस्टरांनी जे साप पकडतात ना, स्कोच, आमच्या गावामध्ये एक मुलगा आहे, त्याला फोन करून बोलवलं की बाबा घरामध्ये साप आलेला आहे। तो मग त्याचे काही स्टिक वगैरे असतात ते घेऊन आला। बघा हा साप किती म्हणजे असं भीतीच्या आतमध्ये जाऊन बसलेला आहे आणि तो भीतीच्या मध्ये इतका, अहो गणेश चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये साप आला म्हणजे बापरे, किती म्हणजे भयानक। मग त्या पोराने असा साप म्हणजे बहुत मोठ्या मुश्किलीने असा पकडून स्टिकमध्ये, बघा किती काळा काळा भोर साप आहे, तो स्टिकमध्ये पकडून त्याने डब्यामध्ये घातला आणि तो म्हणत होता की जाऊन मस्त जंगलामध्ये सोडून येतो म्हणून। हा एक तर साप पकडल्या गेलाच गेला, पण आणखीन एक साप घरामध्ये होता, बापरे, त्याचं काय सांगू तुम्हाला। बघा आता तो तर साप तो सोडून आला, पण आता बघा आणखीन एक साप आमच्या घरामध्ये। आता तुम्ही टाईम बघू शकता की हे बघा टाईम काय झालेला आहे, व्हिडिओमध्ये दिलेला आहे, तुम्ही झूम करून बघा। 28 तारीख, हा 27 तारखेला साप तो आला होता ना, हा 28 तारखेला आला आणि हा 28 तारखेच्या म्हणजे 27 तारीख झाल्याच्यानंतर त्याच रात्री, त्या संध्याकाळी सकाळी 3 वाजता, बघा ह्याच्यावरती टाईमच आहे, त्याच रात्री बरं का, जो साप म्हणजे रात्री 8 वाजता पकडला होता ना, त्याच्यानंतर त्याच रात्री संध्याकाळी 3 वाजता बघा बाहेर किती अंधार पडलेला आहे। हा बघा तोच मुलगा वापस आला, त्यालाच आम्ही बोलवून घेतलं। आणि हा बघा हा दुसरा साप, तो तर काळा भोर होता आणि हा बघा हा पांढरा आहे, म्हणजे वरती काळा आहे, खालती पांढरा आणि वरती त्याच्यावरती थोडे थोडे असे पांढरे पांढरे डाग आहेत, असं म्हणजे पांढऱ्या पांढऱ्या रेषा आहेत। आणि तो मुलगा जो पकडणारा आहे तो म्हणत होता की हा सायलेंट किलर आहे। तो तर काळंदार म्हणजे काळा साप होता ना, तो देवाचा साप होता म्हणे, काळा सर्प। आणि हा दुसरा आहे तो सायलेंट किलर आहे बघा। हा साप तो पकडत होता ना, तर त्याला स्वतःला सुद्धा भीती वाटत होती, कारण की हा खूप जहरीला साप असतो म्हणे। तो बघा किती कोशिश करून त्याला म्हणजे त्याचं ध्यान भटकायची कोशिश करत आहे। स्टिकने त्यानं तो साप पकडला। तो ह्याला पकडताना काय तेवढी मुश्किल आली नाही, कारण की हा बाहेरच होता, हा कोणत्या भीती वगैरे मध्ये नव्हता। बाहेर बघा किती काळोख पडलेला आहे, किती अंधार पडलेला आहे, कारण की त्याच रात्री ज्या दिवशी 8 वाजता पहिला साप पकडला होता, त्याच रात्री दुसऱ्यांदा पुन्हा 3 वाजता दुसरा साप पकडला। बघा बाहेर किती अंधार आहे, कारण की 3 वाजलेले आहेत ना हो, म्हणजे 3 वाजता त्याला फोन करून बोलून घेतलं। बरं तो बिचारा 3 वाजता पण आलाच बरं का, त्याने नाही ना काही म्हणलं नाही, कारण की भीती खूप वाटत होती। आणि आमच्या घरामध्ये म्हणजे माझे मिस्टर पण खूप भित्री आहे, ते असं जीव जनावरांना म्हणजे पकडायचं म्हणलं ना, त्याला खूप भीती वाटते, ते मारतसुद्धा नाही आणि पकडतसुद्धा नाहीत, ते मारवाडी लोक ना, मग काय करणार, त्यांना भीती वाटते। आणि हे आमच्या घरामध्ये किती राडा पडलेला आहे, गणेश चतुर्थी दिवशीसुद्धा राडा पडला, कारण की आमच्या घरात पावसामुळे पूर्ण म्हणजे असं म्हणजे खालून जमीन पुरी फाटलेली आहे, पूर्ण म्हणजे असं उचडलेलं आहे, सगळं उचडून गेलेलं आहे, कारण की आता पावसामुळे सगळं म्हणजे पाणी खूप भरलं होतं ना, त्याच्यामुळे। मग आता हे अंगण वगैरे जमीन म्हणजे बनवून घ्यायचं आहे, सिमेंट वगैरे हातरून घ्यायचं आहे, लाद्या वगैरे लावून घ्यायच्यात, पण काय करणार, त्याचमुळे ते पावसामुळे थांबलं होतं। आणि ह्याच्यात हे बघा हे असे सर्प वगैरे निघायला लागलेत। आणि आता तुम्ही म्हणसाल की बाई ताई मारायचं होतं, साप आहे तो, तर नाही हो, असं जीवहत्या करत नाहीत, असं जीवहत्या करू नये। हे पण एक देवाने दिलेली नैसर्गिक देणंच आहे ना, आपले ते आहेत म्हणूनच आपण पण म्हणजे सगळे जीवन एकसारखेच आहेत ना, ह्यांना मारायचं वगैरे काय नाही, ह्यांना असं सुरक्षित असं आपल्याजवळ आसपास पकडणारे असतात लोक, वनकर्मी असतात, त्यांना बोलवायचं
आणि हे असे पकडून वगैरे डब्यामध्ये वगैरे घालून, थैलीमध्ये वगैरे घालून, त्या मुलाला बघा किती भीतीसुद्धा नाही वाटत आणि तो हात असं म्हणजे हाताने पकडला आहे आणि तो डब्यामध्ये घालताना तो हात दोनदा बाहेर उसळू पडत होता. पण त्याने कोशिश करून त्या डब्यामध्ये त्या सापाला घातलंच, कसं तसं घातलं. आणि तो मला डब्बा दाखवून म्हणत होता, ताई तू दीदी तुम पकड के बता. मला वाटलं बाबा रे मला भीती वाटते, मी तर काही पकडणार नाही आहे. म्हणत माझ्या मिस्टरांसुद्धा म्हणत होता, येलो तू म्हणजे हे घ्या तुम्ही बघा तुमच्या हातामध्ये घेऊन कसं दिसतंय वगैरे म्हणून. नको रे बाबा म्हणलं, तू त्याला नेऊन सुरक्षित जागेमध्ये सोडा. पण आज बघा गणेश चतुर्थी दिवशी 2 सापं घरामध्ये वेगवेगळ्या टायमामध्ये निघाले. तर तुम्हाला काय वाटतं का आमच्या जीवनामध्ये काय मुसीबत येणार आहे का चांगल्या गोष्टी होणार आहेत? तर तुम्ही मला प्लीज कमेंट करून सांगा, कारण की मला काय ह्याचा अनुभव नाही आहे. तुम्ही जे सांगाल त्याच्यावरच मी विश्वास करणार आहे, कारण की मी काय तेवढी अनुभवी नाही आहे. असं कोण समजावणारं सांगणारं असतं तर त्याचा अनुभव झाला असता, पण आता काय करणार. आणि आले ते देवाची करणीच आहे म्हणायचं. पहिला साप मला दिसला होता आणि दुसरा साप माझ्या मिस्टरांना दिसला. आता हे आमच्यासाठी सौभाग्य आहे का दुर्भाग्य आहे ते आता त्याच्यावरच अवलंबून आहे. आता होईल ते होईल. पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, की आम्ही त्या सापाला मारायचं होतं का त्याला सुरक्षित नेऊन सोडलं, हे आम्ही चांगलं केलं का वाईट केलं हे मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याच्यावर तुमचं मन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. पण तुमच्या बहिणीला थोडीशी मदत करा, म्हणजे